Cancer Healer Center, a new beginning. कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। कामराला 7 एप्रिल पर्यंत अटक न करण्याचे आदेश। एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा। 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। कामराला मुंबईत येऊन कोर्टात रीतसर जामीन मिळवणं आवश्यक। यापूर्वी दिलेल्या समन्सवेळी कामराची अनुपस्थिती। कुणाल कामराला तालिबानींप्रमाणे शिक्षा देणार असाल तर गद्दारांनाही तशीच शिक्षा देणार का? कामराला 3rd डिग्री देण्याच्या शंभूराज देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचा निशाणा। कोल्हापूर कोर्टातून कोठडीसाठी नेत असताना वकिलाकडून प्रशांत कोरटकरला शिवीगाळ करणारे वकील पोलिसांच्या ताब्यात। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। सुनावणीवेळी वकील असीम सरोदे आणि आरोपीच्या वकिलांमध्ये खडाजंगी। सरोदे पोलीस आहेत का? आरोपीचे वकील संतापले। कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याबाबत एक मंत्री बोलतो, मग शिवरायांबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या अफेअरमुळे संबंधिताला पैसा देऊन थकली आणि त्यामुळेच दिशाची आत्महत्या। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद। कोरोनाची साथ असल्यामुळे दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टमला उशीर झाला। 11 जूनला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दिशाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं, सूत्रांची माहिती। दिशाच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतायत त्यांना ते लखलाभ। ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। खासदार संजय राऊतांचा घणाघात। ठाकरे ब्रँड संपला, फक्त बाळासाहेबांची शिवसेनाच जिवंत। बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाताना कुणी आडवं आलं तर त्याला आडवं करण्याची आमच्यात ताकद। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली। या अपमानाचा बदला घेण्यासाठी देशमुखला धडा शिकवायचा असं कृष्णा अंधळेंना सांगितलं। आरोपी जयराम चाटे, महेश केदार यांच्या जबाबातून दावा। 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा। निवडणुकीत कर्जमाफीचं बोललो, मात्र आता तशी परिस्थिती नाही। भविष्यात निर्णय घेऊ, अर्थमंत्री अजित पवार हे स्पष्टच बोलले। एका पराभवाने खचणार नाही। देशातील राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच वेळ। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य। मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद मिटला। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असं नामकरण होणार। कुंभमेळ्यासाठी नवकुंड गोदावरी शुद्धीकरणावर भर, महाजनांची माहिती। बीकेसी मधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मास्टर प्लॅन। बीकेसी ते माहीम पूल बांधणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। किल्ले रायगडावर गोगावले आणि आदिती तटकरे यांचा एकत्र नाश्ता। पालकमंत्रीपदाचा वाद असताना एकत्र नाश्ता केल्यामुळे चर्चा। महाराष्ट्रामधील तरुणीची बंगळुरूमध्ये पतीकडून हत्या। मृतदेह सुटकेसमध्ये टाकून पती महाराष्ट्रात। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पतीनं विष प्राशन केलं। पती राकेश खेडेकरवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी उसळी। सोन्याच्या दरात एका दिवसात 1300 रुपयांची वाढ। सोनं 92,000वर तर चांदी 1,05,000 रुपये। IPL मध्ये आज चेन्नई विरुद्ध बंगळुरूची लढत। चेपॉकच्या खेळपट्टीवर सामना रंगणार। दुसऱ्या विजयासाठी संघ पूर्ण तयारीनिशी मैदानामध्ये उतरणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी TV9 नेटवर्कच्या कार्यक्रमात सहभागी। व्हॉट इंडिया थिंग्स टुडे मध्ये मोदींकडून देशाच्या प्रगतीचा आढावा। मागील काही वर्षात भारताने केलेल्या गौरवशाली कामगिरीचा उल्लेख। देशाला लुटणाऱ्यांवर पैसे परत करण्याची वेळ। ईडीकडून आजपर्यंत 22,000 कोटींची वसुली। ज्यांचा पैसा लुटला होता त्यांच्याकडे हा पैसा कायद्यानुसार पोहोचवला जातोय। पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर 1 एप्रिल पासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसेल। Cancer Healer Center, a new beginning.